जसा 440चा व्होल्टेजचा करंट वस्तू नाही तसा अंगामध्ये एक नसा नसामध्ये एक जोश निर्माण करणारा हा जयघोष आहे. तसेच ताकदीने आपण जयघोष द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. नुकत्याच सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा जो रणसंग्राम सुरू झालेला आहे. मी लई ते लई 3 ते 4 मिनिटं बोलणार आहे. मित्रांनो, आज भारतीय जनता
मोदी. मला एकच सर्व कोण काय वाकडं बोलत असेल एकच विचारावा, केंद्रामध्ये कोण येणार आहे? बारक्या शेंबड्या पोरग्याला जर विचारलं तर ते म्हणते मोदी येणार. सामान्य पोरगा सुद्धा म्हणते, कोणाला जर विचारलं ते म्हणते मोदी येणार. मग मोदी जे येणार आहेत केंद्रामध्ये पंतप्रधान होणार असतील तर जो आपल्या सत्तेत नसणारा जे मोदीनं त्यांना पंतप्रधान करण्यासाठी जो हात वर करणार नाही त्याला मतदान देऊन आपलं मत वाया घालवणार आहेत का? एवढंच बोला, बस आहे. अहो पिढ्या गेल्या लोकांच्या, एकच स्वप्न, प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन मिळालं कधी? पण हे फक्त नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वाखाली घडलं. पण ह्याच काँग्रेसच्या लोकांनी 70 वर्ष या प्रभू रामचंद्रांच्या बाबरी मशिदीच्या नावाखाली मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, यांच्यामध्ये कायम तिढा, कायम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ह्यांना कधी नव्हतं, यांना कुठला काय विकास करायचा नाही. आज जाईल तिथं, आज रेशनचं धान्य बघा, रेशनचं धान्य घ्यायला गेला, कुठलीही योजना असू दे, रेशन असू दे, उज्ज्वला गॅस असू दे, पंतप्रधान आवास योजना असू दे, पंतप्रधान आवास योजनेचा जर डाटा जर काढला तर 31.5% लाभ हा फक्त मुस्लिम समाजाने घेतलेला आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून ते 2014 पर्यंत जो देश स्वतंत्र झाला तेव्हा मुस्लिम समाज 40% वर होता. पण 2014 पर्यंत हाच मुस्लिम समाजाची गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये मुस्लिमांची संख्या 1.2 झाली. कोण होतं सत्तेमध्ये? हेच काँग्रेसवाले पिळावले होते. कायम भाजप शिवसेना यांच्याबद्दल विरोधात बोलायचं, हिंदुत्वाबद्दल विरोधात बोलायचं, भीती निर्माण करायची, मताचा वापर करायचं. यांच्याच कार्यकाळामध्ये सच्चर कमिटीचा रिपोर्ट आला होता. यांचं सरकार होतं 60-65 वर्ष. पण यांनी कधी मुस्लिमांचं प्रबोधन केलं नाही, यांना शिक्षणाचा कधी लाभ मिळवू दिला नाही. आणि मोदीजी आल्यापासून 2024 पर्यंत 10 वर्षामध्ये हाच मुस्लिम समाज जो 2.2% होता तो 8.3% आला. हा विकास आहे, याला म्हणायचा विकास. मोदीजींनी कुठली योजना असून दे, कुठल्या जातीपुरती, कुठली समाजापुरती कुठली केलेला नाही. सर्व धर्म समावेश असा विकास केलेला आहे. त्यांचं एकच ध्येय आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास. आणि धोरण आपण मला वेळ जास्त नाही, मला एवढंच बोलायचं आहे. आज आपण एखाद्या घराची जबाबदारी देत असताना आपण येड्या कापड्याच्या हातात कधी देत नाही जबाबदारी. आज तर आपल्याला देशाचे इलेक्शन आहे, आपल्या गावचे इलेक्शन नाही, पंचायत समिती झडपीचे इलेक्शन नाही. आपल्याला देश कोणाला ताब्यात द्यायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी हा रस्ता भाजपच्या काळातच झाला. आज जो रस्ता बांधकाम 6 पदरी चाललाय हे भाजपच्याच काळात आहे. आज मध्य भारत ट्रेन असेल, मुन्ना माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो कोटी आज भाषण करत फिरत आहेत महाविकास आघाडीवाली. काल तर जर काहीतरी बोलत होतो, भाजपमध्ये विकास करतो, फंड आणून देतो. या सर्वांचा जर निधी जर गोळा केला ना, विकास केलेला, एकट्या अमल माडिक साहेबांचा जर निधी काढला का नाही, त्यांचे 50 वर्ष लागतील त्यांचा निधी आणायला सगळ्यांचं मिळून. तेवढा एका वर्षात अमल माडिक साहेबांनी आणलाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 2,500 कोटीच्या पुढा आकडा आहे अमल साहेबांचा. मुन्ना साहेबांचा तर विषयच नाही वेगळाच. पण काय आहे, हा विकासाच्या मुद्द्यावर बोला. 3 तलाक, 370, घटना बदल हे मुद्दा आता सोडा. जनता आता खोळी राहिलेला नाही. आणि उठलं तुटलं त्यांना माझं खुलं आव्हान आहे, मुस्लिम समाजाला भीती घालण्याचा आता बंद करा. तुमच्या बापाची जागीर नाही मुस्लिम समाजमध्ये. आता समाज माप हुशार झालाय. नुसतं बळीचं बकरं करायचं आणि मताचं मत आपल्या पदरात पाडून घ्यायचं. आता हे होऊ देणार नाही आम्ही. तुम्ही म्हणजेला मग तुम्ही कसं काय बोलता एवढं भाजपच्या बद्दल? मी एकच उदाहरण देतो फक्त आणि माझं भाषण थांबतो. गेल्या 60 वर्षामध्ये फक्त पेठ वडगावचं बोलतो मी, पूर्ण जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं बोलत नाही. तय्यबभाई तुम्ही प्रत्येक मुस्लिम समाजातल्या प्रत्येकाच्या मनातल्या भावना व्यक्त करताय, त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंधन नाहीये. तुम्ही तुमचे सगळे विचार पुढचा 20 मिनिटच प्रत्येक माणूस तुमचा विचार ऐकेल. तुम्ही वेळ हे करू नका, वेळेचं बंधन पाळू नका. बोला तुम्ही. गेल्या 60 वर्षामध्ये पेठ वडगाव शहरासाठी बोलते मी फक्त 45 लाख रुपये मिळाले आम्हाला. पेठ वडगाव मध्ये गेल्या 65 वर्षामध्ये 45 लाख रुपये मिळाले. पण ह्या एका वर्षामध्ये अमल साहेबांच्या नेतृत्वाखाली 80 लाख रुपये मी स्वतः आणले वडगावला.
मागच्याच महिन्यामध्ये गेल्याच महिन्यामध्ये 30 लाख रुपये अमल साहेबांनी दिले समाजासाठी. मागच्या 6 महिन्यापूर्वी 50 लाख रुपये मुन्ना साहेबांनी दिले वडगावसाठी. 80 लाख रुपये आणि आवाडे साहेबांच्या माध्यमातून 25 लाख असं या भाजपच्या कारकिर्दीमध्ये एका वर्षात 1,05,00,000 रुपये कुठं आणि 65 वर्षात 45 लाख कुठं, ह्याला विकास म्हणायचा असतो. मतासाठी वापर नाही, लांगोल चालून आपल्याला चालतच नाही. जाईल तिथं मुस्लिम समाजाने 85 बैठका घेतल्या. कोण कोण म्हणते ते सर्व कोण, कुठल्या गावचा, कुठं राहतोय देव, करतो तो काय? मोदीजी येणार आहे सत्तेत, मत का वाया घालवायचं, अशा भूमिका आहेत मुस्लिम समाजाच्या. मागच्या महिन्यापूर्वी 1,500 लोकांचा मुस्लिम समाजाचा आम्ही मेळावा घेतला इचलकरंजीमध्ये. आता उद्याच्या 27 तारखेला 3,000 लोकांचा इचलकरंजीमध्ये अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घ्यायचं आम्ही नियोजन केलं होतं. त्याची बैठक वगैरे सगळं नियोजन झालं. पण आदरणीय मोदीजींची सभा 27 असल्यामुळं ती सभा आम्ही 1-2-3 दिवस पुढे ढकलतोय. माझं सर्वांना एक कळकळीचं आव्हान आहे, येणारा 7 तारखेला सगळ्यांनी आपण धैर्यशील माने साहेब यांच्या धनुष्यबाण 2 नंबरचं चिन्ह आहे हे सर्वांना पटवून सांगायचं आहे आणि देशाचं भवितव्य कुणाला द्यायचं आहे हे सर्वांनी ठरवायचं आहे. आणि फक्त त्यासाठी धनुष्यबाण आपल्याला लागणार आहे एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो हातकणंगले विधानसभा प्रमुख माननीय अशोकराव माने साहेबांना